बच्ची को लेके हमने भी 14 साल बहुत ज़्यादा ही कोशिश की थी, जगह जगह घूमे, हर जगह हर हॉस्पिटल, लेकिन उम्मीद की किरण हमें कहीं नज़र नहीं आई। आज मेरे साथ मेरा जो बेबी है वो मैम के ही हाथ का बेबी है और इसका मुझे बहुत खुशी है कि जो हमने नहीं सोचा था उससे भी ज़्यादा मैम ने हमें दिया। हर जगह से भी हम परेशान थे, निराश थे और मैम के बारे में वही है जो भाभी ने बोला कि कोई शब्द नहीं है बोलने के लिए। मैम के लिए कहाँ से क्या शब्द ढूंढ के लाया जाए ये हम बता नहीं सकते। भगवान को अगर कोई देखा है तो मैम के रूप में मेरे लिए है और मेरे लिए तो आज भी मैम वैसे ही हैं। और मैं क्या बोलूँ। म्हणजे आपण म्हणतो ना की देव तर पाहिला नाही आहे, पण खरंच मॅडममध्ये मी देव पाहिलेला आहे। म्हणजे ज्या गोष्टीची मी 14 वर्ष वाट बघितली ती गोष्ट मॅडममुळे मला लाभलेली आहे। म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले, पण जेव्हा आम्ही असंच नेटवर सर्च केलं आणि सरांचं म्हणणं होतं की आपल्याला लेडीजच डॉक्टर पाहिजे, जेंट्स नको, आणि मग आम्ही मॅडमला प्रेफर केलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅडमकडे आल्यानंतर अगदी इतकं पटकन, म्हणजे सगळा स्टाफ तर इतका छान आहे, अगदी पटकन सगळ्या गोष्टी झाल्या। आणि मॅडमनी फक्त मागची फाईल वगैरे बघितली आणि मॅडमनी सांगितलं काहीच टेन्शन घ्यायचं नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी जागतिक महिला दिन होता, म्हणजे तो इव्हेंट माझ्या लाईफमधला अतिशय महत्त्वाचा आणि खूप छान आहे तो। त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला आलो होतो आणि त्या दिवशी आम्हाला समजणार होतं की नक्की काय आहे ते, कारण आम्हाला एक स्टेटमेंट होती की मॅडम आता सांगतील काय आहे काय नाही। मग मॅडमनी मला मध्ये बोलून घेतलं, मला तेही आठवतं। मॅडम मला म्हटलं की तू ये मध्ये, त्याला बसू दे म्हणे तिथे। जेव्हा मॅडमनी केबिनला बोलवलं आणि मॅडम आधी हे बोलल्या की मी सांगत होते की हे पॅकेज घ्यायला पाहिजे होतं, तू घेतलं नाही, माझं ऐकलं नाही, मुद्दाम मॅडमनी त्यांना म्हणजे मॅडम चेष्टा करत होते त्यांची। मग नंतर जेव्हा मॅडमनी सांगितलं की ट्विन्स आहे, मे बी पॉसिबिलिटी ट्विन्सची आहे, म्हणजे खरंच माझ्या लाईफमधला जागतिक महिला दिन त्या दिवशी मी सेलिब्रेट केला। म्हणजे आम्ही सुद्धा खरंच होप सोडून दिलेले होते की आता काही हे शक्य होणार नाही, पण एक छान 2 सुंदर बाळ, स्तवन आणि सुमेधा असं त्यांचं नाव आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप हुशार आहेत ते। मॅडम तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहू द्या। धन्यवाद। माझ्या लग्नाला आज 15 वर्ष झालेले आहे। जसं सगळ्यांनीच बाहेर सगळीकडे सगळेच ट्राय करत राहतात, आपल्याला बेस्ट कोण आहे हे माहिती नसतं, म्हणून आपण आपलं एक करत राहतो ट्राय की आपल्याला कुठेतरी आपल्याला आपलं बाळ मिळेल। मी पण 3 अटेम्प्ट बाहेर केले, तिथे मला निगेटिव्ह सगळं म्हणजे नाही झालं। मग मला माझी फ्रेंड बोलली की हे बघ, आयुष्यात ना आपल्याला एक चान्स द्यावाच लागतो आणि तो एक देऊन सोडून द्यायचा, झालं तर झालं, नाही तर नाही। मला कोणीतरी सांगितलं की इंदिरा IVF बेस्ट आहे, तू तिथे जा। इथे आली, खरंच खूप छान स्टाफ आहे, सोनाली मॅम, प्रियंका मॅम आणि एम्ब्रियोलॉजिस्ट सर, बेस्ट, खूप बेस्ट। म्हणजे आपण आपल्या मुलांना ते म्हणतात ना की खरंच तुला किती सुंदर बाळ झालेलं आहे, तर हां, माझ्या बाळाला एम्ब्रियोलॉजिस्ट सरांनी डिझाईन केलेलं आहे। आणि जे नवीन पेशंट येतात ना ते थोडे असे विश्वास ठेवत नाही, त्यांना असं वाटतं काय होईल नाही होईल, होईल नाही होईल। पण माझा एक एक्सपिरियन्स आहे की माझी जेव्हा प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली त्यावेळेला माझे आधी 2 वेळा पण ना मिसकॅरेज होऊन गेले, तर मॅमला असं वाटतं की हे कन्सिव्ह नाही होणार, 9 महिन्यापर्यंत हे कंटिन्यू नाही होणार, तर मॅमने 3ऱ्याच महिन्यात एक बेबी कमी करायला लावलं। त्यावेळेला मला खूप दुःख झालं, पण जेव्हा माझं बाळ माझ्या हातात आलं तेव्हा तिचं वजन 2,800 होतं, तरीसुद्धा ती NICU मध्ये होती। त्यावेळेला मी विचार केला, जर ही एवढी हेल्दी असून, ही NICU मध्ये असून मला आज इतकं टेन्शन आहे, आणि जर 2 ट्विन्स बेबी असते आणि त्यात जर काही थोडं, तर मला किती टेन्शन, म्हणजे मी त्या टेन्शनमध्येच काय झालं असतं, मला डिप्रेशन येऊन गेलं असतं। तर खरंच मॅमवरनं डोळे बंद करून विश्वास करावा, कारण त्या आपल्या हितासाठी जे डिसिजन घेतात ते योग्य घेतात। आणि जे पण कपल मला कधी पण असे भेटतात ज्यांना मूलबाळ नाही आहे, त्यांना मी सगळ्यात पहिले जे नाव देईल ते इंदिरा IVF। आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरून काढणारे हे प्रियंका मॅम आहे। ज्या वेळेला आपलं मूल हसतं, काहीतरी ॲक्टिव्हिटी करतं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला प्रियंका मॅमची आठवण येते की या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये आनंद दिलेला आहे। आणि जेव्हा माझ्या मुलीला कोणी पण म्हणतं ना तुझी मुलगी किती गोड आहे, त्यावेळेला मला एम्ब्रियोलॉजिस्ट सरांची आठवण येते की या सरांनी माझ्या मुलीला डिझाईन केलेलं आहे। थँक्यू। मुझे एक्चुअली सब बोल रहे थे तुझे ज़रूरत नहीं है, तुझे ऑलरेडी 14 साल का बच्चा है, तुझे ज़रूरत नहीं है, पण कहीं ना कहीं मुझे एक अधूरापन लगता था कि एक आधा बेबी और चाहिए उसके लिए। और
बहुत जगह पे मैं गई थी, बहुत जगह पे गई थी मैं। फिर लास्ट में मेरी ननद ने भी यहाँ पे ट्रीटमेंट किया, उसको भी 15 साल के बाद इधर ट्विंस हुए, उन्होंने बोला इधर ट्राई करो आप। फिर मैं प्रियंका मैम के पास आई और प्रियंका मैम ने बोला हो जाएगा, तू टेंशन मत ले, तू बहुत टेंशन लेती है, बहुत चिल्लाए मेरे पे वो उन्होंने बोला तू टेंशन बहुत लेती है, सब अच्छा हो जाएगा, होगा, तू कॉन्फिडेंट रख। और वो हुआ। एंड थँक यू थँक यू सर, आपकी वजह से भी थँक यू। मॅडममुळे आज आम्हाला प्रेग्नेन्सी आहे, आता मला 6वा महिना चालू आहे आणि मॅडम सर मी खरंच खूप थँक्यू म्हणते स्नेहा मॅडमला, प्रियंका मॅडमला, सोनाली मॅडमला, सगळ्या स्टाफला। आणि आमच्याकडनं काही चुकलं, मी आहे चिडचिडी, ते पण चिडचिडे, काही चुकलं तर सांभाळून घ्या। थँक्यू। त्यापासून मी बघते आहे की तिचं जे पॅशन, डेडिकेशन म्हणतो ना, मेहनत आणि सिन्सिअरिटी जी कामाप्रती आहे ती आज मला म्हणजे आधीपासूनच माहिती होती, पण आज प्रत्यक्ष तुमच्या शब्दातून ती मला समजली आहे। त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या आयुष्यात इतका आनंद आलेला आहे आणि याचं खूप खूप छान वाटतं मला। आणि असंच त्यांच्याकडनं असंच कार्य होत राहावं हीच त्यांना मी हे करते, शुभेच्छा देते आणि अनेक अनेक वर्ष गॉड ब्लेस यू, विश यू हॅपीनेस, गुड हेल्थ। थँक्यू। प्रेग्नेन्सीसाठी आम्ही नाशिकमध्ये बरेच प्रयत्न केले। इंदिरा IVF-बद्दल माहिती होती, परंतु जे इंदिरा IVF आपल्याकडे नव्हतं, त्यावेळेस मुंबईला शाखा होती फक्त। मग नंतर मी 15ला रिटायर झालो। 15ला रिटायर झाल्यानंतर मग 16ला इथे इंदिरा IVF सेंटर उघडलं मॅडमच्या वतीने आणि त्यावेळेस पुण्याचे डॉक्टर पण आले होते। तर आम्ही मग असंच कार्यक्रम होतात, मग आम्ही निर्णय घेतला। इतरत्र ठिकाणी बी आम्ही ट्रीटमेंट घेतली, पण तिथे IVF सक्सेस नाही झालं। मग इथल्या मॅडमने एक जबाबदारी घेतली की बा आपण प्रयत्न करू म्हणे। कर ज्यावेळेस मिसेसचं वय 52 वर्ष होतं, 54 मासिक पाळी वगैरे सर्व गेलेली होती, काहीच हे तथ्य नव्हतं। मी पण रिटायर झालेलो होतो, रिटायरमेंटचा नुकसाच पैसा मिळालेला होता। मग आम्ही इथे ट्रीटमेंट घेतली, मॅडमच्या वतीने सक्सेस झालं। पहिल्या ट्रीटमेंट सुरू केली, 1 वर्षभर ट्रीटमेंट चालली आणि 17/9/17ला या दोघा बालकांचा जन्म झाला।
मी डॉक्टर संगीता वाघ. मी इथं 2 शब्द बोलण्यासाठी आले. म्हणजे मी कॉंग्रॅच्युलेशन्स करते इंदिरा IVFचं की त्यांचे टोटल ओव्हर इंडिया 1,50,000 डिलेवरी झाल्या आज, जे की खूप क्रेडिटेबल आहे. मी सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून इंदिरा IVF डॉक्टर प्रियांका मॅडमचे परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू. कारण की जेव्हा आपण आता सगळ्या गोष्टी आठवतो, सर्वात पहिले तर तुम्ही इथे येता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्यावरती तेवढा ट्रस्ट ठेवता आणि हा ट्रस्ट जो आहे, हा ट्रस्ट ठेवल्याशिवाय हे पॉसिबलच नाही आहे. जर ट्रस्ट असला तरच आपण पुढे जाऊ शकतो. कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं कॉपरेशन, पूर्ण 9 मंथ्सचा ट्रस्ट, कधी कोणात असंही असेल, बरेचसे तुम्ही याच्यातले पहिल्यांदाच सक्सेस झालेत. एखाद दुसरं असंही आहे की जे माझ्याकडेही पहिल्यांदा कदाचित फेल होऊन परत त्यांनी ट्रीटमेंट केली आणि मग सक्सेस झाले. तर हा तुमचा ट्रस्टच आहे की तुम्ही परत आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आज तुमच्याकडे त्याचं फळ आहे. आणि खरंच याच्यात बघायचं झालं तर माझे पूर्ण टीमची मी ॲक्च्युली खूप खूप आभारी आहे. तुम्हाला बरेचसे जण, आता अर्धी टीम तर अशी आहे, अर्ध्यापेक्षा जास्त टीम जी माझ्याकडे पहिल्या दिवसापासून इथे आहे. म्हणजे आता माळी काका, माळी काकू, म्हणजे यांनाही सगळेजण ओळखतात आणि हेही बऱ्याच जणांना ओळखतात. एवढं पहिल्यापासूनचं स्टाफ आहे आपला. सगळेच स्टाफचं, एकेका स्टाफचं नाव घेऊ इच्छिते पण नाही घेणार. एवढं मी सगळे छोटे छोटे लहान पोरं आहेत, त्यांना त्या गोष्टीचं काही एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. बट खरंच माझे सगळे डॉक्टर्स, माझे रिसेप्शन टीम, माझे अकाउंट्स टीम, फार्मसी टीम, सगळे पहिल्या दिवसापासून सगळे जे काही आहेत, जे आत्ता जॉईन झालेत, डॉक्टर्स, आपल्याकडे नवीन 2 गायनेकॉलॉजिस्ट अजून मॅडम आहेत. म्हणजे आपण आता 2 गायनेकॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर स्नेहा नायक आणि डॉक्टर स्वाती म्हणून आहेत. सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहेत. सगळ्या लहान लहान माझ्या पोरांचं खूप आभारी आहे. आपण जर आपला विश्वास ठेवला, डॉक्टरांवरती विश्वास ठेवला, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच आपल्या हातात हे फळ नक्कीच येतं. वन्स अगेन सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू. चौदा वर्षानंतर बेबी झालेल्या आहेत. याच्या अगोदर आम्ही खूप सारा ट्रीटमेंट घेतल्या, परंतु आम्हाला यश येत नव्हते. त्यानंतर मला थोडीशी या ठिकाणी आल्यानंतर खात्री वाटायला लागली की आपल्याला होऊ शकतं बाबा. इंदिरा IVFचे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रियंका मॅडम यांचं आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला 2 सुंदर बाळं मिळवून दिले. Celebrating 1,50,000 plus baby. Congratulations Indira IVF. Congratulations Priyanka ma'am. Thank you. Congratulating Indira IVF for 1,50,000 babies and congratulations to Dr. Priyanka Kasliwal ma'am also. इंदिरा IVFमध्ये काम करून मी खूप आनंदी आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे. थँक्यू इंदिरा IVF आणि थँक्यू प्रियंका मॅम. Congratulations Indira IVF. Thank you Dr. Priyanka Kasliwal ma'am. Thank you Indira IVF. Congratulations to Indira IVF family. Congratulations everyone. So we completed 1,50,000 milestone and ready for 2 lakh and many more.